नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवर, जिथं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट्स. तर भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देवतुल्य असणाऱ्या हिंद केसरी बकासूर बाबतची मोठी अपडेट घेऊन आलो आहे. बकासूरचा पुसेगाव हिंद केसरी मैदानातील पैरा कोण असेल यावर गेली 2 दिवस जोरदार चर्चा सुरू होती. सुरुवातीला बकासूर सोबत कारुंडेचा चिक्या पैरा होता, पण चिक्या तब्येतीमुळे शिरवळ दवाखान्यात दाखल झाला आणि त्याला निमोनिया झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चिक्या पुसेगाव हिंद केसरी मैदानात पळणार नाही हे आज फायनल समजलं आहे. ही जोडी तब्बल 8 वेळा पळाली आणि 7 वेळा 1 नंबर केलेला. म्हणून चिक्या बकासूरचा लाडका भाऊच. चिक्या 25 डिसेंबरपर्यंत पळू शकणार नाही. जसं बिंदोडचा बादशाह मथुर निमोनियामुळे 2 महिने मैदानाबाहेर होता, तसंच चिक्यालाही वेळ लागणार आहे. आपण सर्वांनी चिक्या लवकर बरा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. आता मोठा प्रश्न, बकासूरचा पैरा कोण? आज 2 नावं पक्की समजत आहेत. 60% शक्यता. कंदूरचा राजा सौ उर्मिलाई गायकवाड यांचा दमदार नंदी, जो नुकताच महाराज सोबत पळाला. महाराज, साम्राज्य, बकासूर या एक्सप्रेस बेल्टमध्ये पळण्यासाठी ताकद हवीच आणि कंदूरचा राजा ती पूर्ण करतो. 40% शक्यता. आदतचा लक्षा मैदानावर आला की गाडीचा स्पीड एक्सप्रेस होतो. सुरुवातीला लक्षा पुसेगावला पळणार नाही असं होतं, पण आजची अपडेट, लक्षा 100% पळणार आहे आणि कप पैऱ्यातच. म्हणून तो बकासूरचा पैरा असण्याची शक्यता मजबूत आहे. दोन्हीही नंदी टॉप असल्यामुळे बकासूरची गाडी पुसेगाव मैदानात दावेदार असणारच. बकासूरचा फिक्स फिरा मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईन. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. चिक्यासाठी आपल्याकडून एकच प्रार्थना, कमेंट करा, चिक्या लवकर बरा हो. धन्यवाद मित्रांनो. जय नाद.